नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये. तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाचा सर्वात पहिला सण म्हणजे संक्रांतीचा सण. तर मी हा सणच पुरणपोळीने सेलिब्रेट करणार आहे आणि मी माझी पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की मी माझ्या घरी पुरणपोळी कशी तयार करते. आणि म्हणूनच मी आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण संक्रांतीला गोड अशी पुरणपोळी तयार करूयात. पुरणपोळी बनवताना सर्वात अगोदर आपल्याला डाळ शिजत घालायची आहे. त्यासाठी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. ही मी अर्धा किलो चण्याची डाळ याप्रमाणे घेतलेली आहे. त्यासाठी आता आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद लागणार आहे. तर सर्वात अगोदर आपण डाळीला व्यवस्थित धुवून घेऊयात. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे. तुम्ही ही डाळ भिजतही घालू शकता. अर्धा 1 तास जर डाळीला भिजत घातलं तर डाळ शिजण्यासाठी लवकर मदत होते. तर आपण डाळ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. यामध्येच आता आपल्याला धुवून घेतलेली डाळ ॲड करून घ्यायची आहे आणि डाळीच्या तिप्पट पाणी मी आता याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ ॲड करून घ्यायचे आहे. हळद टाकल्यामुळे डाळीला कलर खूप छान येतो आणि आपल्या पुरणपोळ्याही दिसायला खूप छान दिसतात. अगदी थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. डाळीला तर व्यवस्थित हलवून आपल्याला कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एकीकडे आपली डाळ शिजते तोपर्यंतच आपण आमटीची तयारी करून घेऊयात. तर आमटी करण्यासाठी इथे मी अर्धी खोबऱ्याची वाटी अशी किसून घेतलेली आहे. त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मी एक अद्रकचा तुकडा असा मी किसून घेतलेला आहे. इथे आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. इथे आमटी बनवण्यासाठी मी कांद्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा ॲड करून घेऊ शकता. मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्येच आता आपल्याला खोबरं खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं टाकल्यानंतर त्याला चांगलं व्यवस्थित हलवून घेऊयात आणि खरपूस असं भाजून घेऊयात. खोबरं आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून खोबरं लवकर करपू नये. खोबरं थोडंसं लालसर व्हायला लागल्यानंतर यामध्येच मी तीळ ॲड करून घेतलेले आहेत आणि यामध्येच मी खसखसही भाजून घेणार आहे. आपला तीळ आणि खसखसही व्यवस्थित भाजून झालेला आहे. यांनाच आपण एकत्र करून घेऊयात आणि यामध्येच आता आपल्याला लसणाच्या पाकळ्या ॲड करून घ्यायच्या आहेत. आपण जितका जास्त लसूण यामध्ये ॲड करू तेवढीच आमटीला चव खूप छान येते. म्हणूनच इथे मी अख्खी लसणाची गड्डी ॲड करून घेतलेली आहे. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. लसूण भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं अद्रक ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही अद्रकचे तुकडे करून घेतले तरीही चालेल, कारण आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता यामध्येच मी कोथिंबीरही ॲड करून घेतलेली आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. आणि इथे मी थोडंसं मीठ ॲड करून घेत आहे. आपलं आमटी बनवण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. याला आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात. याला आता आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. आपला मसाला थंड होतोय तोपर्यंतच आपल्याला पुरणपोळीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी फक्त गव्हाचं पीठच ॲड करणार आहे. याच्यामध्ये मी कोणताच मैदा ॲड केलेला नाहीये. याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून सैल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पुरणपोळीचं पीठ सैलच ठेवायचं आहे, जास्त घट्ट करायचं नाहीये. अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि यावर आता तेल टाकून आपल्याला हा गोळा बाजूला ठेवून द्यायचा आहे. याने पीठ अजून जास्त मऊ होतं.
तुम्ही बघू शकता मी इतपत पातळ पीठ मळून घेतलेलं आहे. हे भिजल्यानंतर अजून थोडंसं सैल होतं. ह्याला अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर याला पुन्हा आपल्याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ भिजेल तोपर्यंत आपण बघून घेऊयात की आपली डाळ कशी शिजलेली आहे. बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. मी यांच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. मी डाळीला अगोदर भिजत ठेवलेलं नव्हतं, मी डायरेक्ट कुकरला लावलं होतं. भिजत न ठेवता ही आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. याला आता आपल्याला एका चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. इथे मी याचं पाणी वेगळं करून घेणार आहे आणि 10-15 मिनिटं असंच ठेवून देणार आहे. आपला आमटीचा मसालाही थंड झालेला आहे. आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याचं पातळ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आमटीला फोडणी देण्यासाठी आपल्याला इथे वाटण करून घेतलेलं होतं ते मी इथे घेतलेलं आहे. आपल्याला इथे हळद लागणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे गरम मसाला घेतलेला आहे. आपला घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. जिरा आहे, लाल तिखट आहे आणि कढीपत्त्याची 4-5 पानं घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला इथे तेल आणि हिंग लागणार आहे. सर्वात अगोदर पातेल्यामध्ये आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच ॲड करायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग ॲड करून घ्यायचं आहे आणि लाल तिखट मी इथेच ॲड करून घेत आहे, जेणेकरून आमटीला आपल्या तरी खूप छान येते. आणि जिरा ॲड करून घेतलेला आहे मी इथे. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला लगेच इथं आपण केलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आहे आणि आपलं वाटण आपल्याला व्यवस्थित एकत्र करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आता मी कढीपत्त्याची पानं ॲड करून घेत आहे. चिमूटभर हळद मी ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे. इथे कांदा लसूण मी इथे 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतला होता, तो हे ॲड करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे. याला व्यवस्थित एकत्र करून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटायला लागलेला आहे आणि आपला मसाला तयार झालेला आहे. मसाला खाली लागू नये म्हणूनच यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली होती आणि त्यानंतर डाळीचं सर्व पाणी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. डाळीचं सर्व पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलं होतं. मला इतकी पातळ अशीच आमटी हवी आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं गरम पाणी ॲड करून घेऊ शकता. थंड पाणी ॲड करू नका. हवं असेल तर गरम पाणीच तुम्ही यामध्ये ॲड करा. बघू शकता इतकी पातळ अशीच मला आमटी हवी आहे. याला व्यवस्थित एकत्र करून आता आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे. आमटीला तरी किती छान आलेले आहे तुम्हाला दिसतच असेल. अशा प्रकारे तेलामध्ये लाल तिखट ॲड केल्याने प्रत्येक भाजीला तरी खूप छान येते. आता आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे. डाळीतलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि डाळ ही व्यवस्थित कोरडी झालेली आहे. पुरणासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तूप लागणार आहे आणि इथे मी खसखस आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे. मोठी कढई गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व डाळ ॲड करून घ्यायची आहे. अगोदर आपल्याला डाळच व्यवस्थित परतून घ्यायची आहे.
अशा प्रकारे आपली डाळ परतल्यानंतर यामध्ये आता आपण गूळ ॲड करून घेणार आहोत आणि साखर ॲड करून घेणार आहोत. गूळ आणि साखर मी समप्रमाणात घेतली होती. इथे आपण खसखस आणि वेलची पावडर ही ॲड करून घेणार आहोत. एकीकडे आपल्या आमटीलाही उकळी आलेली आहे. आता याला व्यवस्थित एकत्र करून आपल्याला डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. इथे मी आता तूप ॲड करून घेणार आहे. मोठे 2 चमचे इथे मी तूप ॲड करून घेतलेलं आहे. आपल्याला खाली डाळ लागून द्यायची नाहीये, कंटिन्यू आपल्याला ही डाळ परतत राहायचंय. डाळ परतण्यासाठी इथे जवळजवळ मला 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत. आपली डाळ परतत आलेली आहे आणि गुळाचं पाणीही आटून घट्ट झालेलं आहे. आता आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे हे पाहण्यासाठी इथे मी हा चमचा असा उभा ठेवलेला आहे. हा चमचा व्यवस्थित उभा राहतो याचाच अर्थ आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं पुरण शिजलंय का नाही आपण बघू शकतो. डाळ गरम असतानाच आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे. डाळ गरम असतानाच पटकन वाटली जाते. इथे मी पुरण यंत्राचा वापर न करता चाळणीमध्येच ही डाळ काटून घेणार आहे. थोडी थोडी करून डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. मी सर्व डाळ वाटून घेतली होती आणि आपलं पुरण तयार झालेलं आहे. चला तर मग पुरणपोळी बनवायला सुरुवात करूयात. पीठ हे आपलं व्यवस्थित भिजून झालेलं आहे. आपल्याला असा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि याला मध्ये आपल्याला वाटीसारखा आकार करून घ्यायचा आहे. आता यामध्येच आपल्याला पुरण ॲड करून घ्यायचंय. जितका पिठाचा गोळा घेतला होता तेवढंच मी पुरण घेतलं होतं. अशा प्रकारे याला आपल्याला बंद करून याची पोळी लाटून घ्यायची आहे. थोडं थोडं करून पीठ लावून मी याची पोळी लाटून घेणार आहे. आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. हलक्या हाताने आपल्याला पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त दाब नाही द्यायचा आहे आणि आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे. एका साईडून पोळी भाजत आल्यानंतर आपल्याला हिला पलटी करून घ्यायचंय. हलक्या हातानेच आपल्याला हिला पलटी करून घ्यायचंय आणि यावर तूप लावून आपल्याला याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. अरे वा, आपली पुरणपोळी किती छान फुगलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडून तूप लावून याला खरपूस असं भाजून घ्यायचंय. तुम्ही तुमच्या घरी कोणत्या प्रकारे आमटी करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि आपलं नैवेद्याचं ताटही तयार झालेलं आहे. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी आपण अजून पुढे पाहणारच आहोत. ज्यांनी कोणी लाईक किंवा कमेंट केली नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी वाट कशाला बघताय, लवकर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.